afternoon. So we start our new chapter, the earth and its living world. The earth and its living world. Okay. पृथ्वी आणि जीवसृष्टी. काय आहे आपल्या धड्याचं नाव? पृथ्वी आणि जीवसृष्टी. The earth and its living world. Okay. So can you tell me where do you get water from? River. Okay, very good. Sea. Very good. Next. Sea. Okay.
विस्तृत आहे. कळलं? चल याचा आन्सर काय आहे ते पाहू. So we meet the need of air containing oxygen through the breathing. Breathing, breathe out. माहित आहे श्वास घेणे श्वास सोडणे. मग आपण ब्रीदिंग करतो म्हणजे कुठला गॅस घेतो आपण ऑक्सिजन घेतो. पण आपण ब्रीथ आउट करताना कुठला कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडतो आपण. बरोबर आहे? कार्बन डायऑक्साइडला CO2 पण म्हणतात. व्हेरी गुड. कार्बन डायऑक्साइडला सुद्धा CO2 असं म्हणतात. ठीक आहे? हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. पुढच्या वर्षी आहे ना तुम्हाला लक्षात ठेवा. Okay, next. From where does the earth get light and heat? Sun. आपण मागच्या चॅप्टर मध्ये पाहिलं होतं. बरोबर आहे? पाहिलं होतं की नाही? अर्थला स्वतःचा किंवा कुठल्याही प्लॅनेटला स्वतःचा काय नाही. They don't have their own lights. They totally depend upon the sun for the light. Right? मग आता इथे काय म्हणतात? From where does the earth get light and heat? Earth विचारली. मग earth काय आहे? Earth is a planet. ओके नाही? अर्थ प्लॅनेट आहे. मग अर्थ स्वतःचा ओन लाईट आहे का नाही? शी टोटली डिपेंड अपॉन द सन. ओके मग तिथून तिला काय भेटते? लाईट पण भेटते आणि हीट पण भेटते. हीट म्हणजे काय? उष्णता, गरमी. ओके कुठून मिळते आपल्याला? सन मिळते. आणि सन काय आहे? हॉट. ब्लर होते. ठीक आहे आता? सांगा उत्तर द्या. व्हेरी गुड. काय ना तुझं? रुचाला छान उत्तर दिलं. काय सांगितलं? द अर्थ गेट्स लाईट अँड हीट फ्रॉम द सन. गेट्स म्हणजे काय? भेटणे. काय भेटायला? लाईट आणि हीट. लाईट म्हणजे प्रकाश, हीट म्हणजे उष्णता. कोणाकडनं भेटतीये? सन कडनं भेटतीये. कोणाला भेटतीये? भेटतीये. ओके कळलं? कळलं? चल पुढे. किती छान चित्र काढलं. सण आहे ही आपली घरात आहे. दिसतंय? मूल पण आहे छोटासा. दिसतंय ना? हा आता पहा. बघा द स्पेस ऑफ द अर्थ. ही डायग्राम नीट लक्ष देऊन पाहायची. काय म्हणताय? द स्पेस ऑफ द अर्थ. आता मला कोणाला सांगते का स्पेस म्हणजे काय? सांगा. स्पेस म्हणजे काय? जागा. बरं. स्पेस नाही. स्पेस. SPHERE. स्पेस नाही. आकाश. बर अजून? स्पेस नाही ना. स्पेस म्हणजे हा मॅडम ॲटमॉस्फेअर. बरं व्हेरी गुड. लेअर ऑफ द अर्थ. आता स्पेस म्हणजे काय? भाग आहे. ओके आता आपण त्याच्याविषयी काय करायचं? आता ही छानशी डायग्राम आहे. लक्ष देऊन पहा. नीट लक्ष देऊन पहा. तुम्हाला काय काय दिसते? ही डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये ही डायग्राम विचारली जाते किंवा याच्याविषयी प्रश्न उत्तर विचारले जातात. हां
हिला कोण काय आहे हे? काय आहे हे? सॉइल. बरं ठीक. इकडे लक्ष द्या. लिथोस्फेअर याला मराठीमध्ये आपण शिलावरण असं म्हणतो. काय म्हणतो? शिलावरण. आणि शिलावरण म्हणजे काय किंवा लिथोस्फेअर म्हणजे काय? शिला म्हणजे काय? दगड. ओके. शिलावरण म्हणजे काय? काय काय असू शकतं त्याच्यामध्ये? दगड असू शकतो, मोठे मोठे स्टोन्स असू शकतात, स्मॉल स्टोन्स असू शकतात, सँड असू शकते, सॉइल असू शकते. ओके. आता हे लेयर्स आहेत. आता एक काम कर, इकडे वाढ. माझा पप्पा माहिती ना धनुष्य मॅम त्याच्या वरच्या बाजूला लेयर्स ऑफ सॉइल ठेवलेले आहे. याच्यामध्ये का तुझी उंची नाही होणार काही जा. आणि इथं ना आपण एंट्री केल्या केल्या लेफ्ट साईडला पण ठेवले लेयर्स ऑफ बॉटल्स चांगली पाहून घेऊ. हां बरं ठीक आहे. मला सांग याच्यामध्ये जलवरण म्हणजे कुठलं? पाण्याचं. मग त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणलं जातं? हायड्रोस्फेअर. कळालं? जर लिथोस्फेअर शिलावरण आहे तर हायड्रोस्फेअर काय आहे? जलावरण आहे. पण जल हा शब्द आला, वॉटर हा शब्द आला. जल हा कशाशी रिलेटेड आहे? वॉटरशी रिलेटेड आहे, पाण्याशी रिलेटेड आहे. ठीक आहे. सो हायड्रोस्फेअर म्हणजे काय? जलावरण म्हणजे पृथ्वीचा असा भाग जो पाण्याने व्यापला आहे. The surface of the earth covered by water त्याला आपण काय म्हणतो? हायड्रोस्फेअर म्हणतो. आणि जो सरफेस ऑफ द अर्थ कव्हर्ड कशाने आहे? बिग स्टोन्स, स्मॉल स्टोन्स, सॅन्ड, सॉइल, ह्युमस. ओके. हे सगळ्यांनी कव्हर आहे. तो कुठला आहे? लिथोस्फेअर आहे. त्यानंतरचा इकडे सगळ्यात वरचा भाग कुठला आहे? ॲटमॉस्फेअर. बरोबर आहे. पुढे ॲटमॉस्फेअर पाहिलं. ॲटमॉस्फेअर इज व्हॉट? व्हेरी गुड. अजून आकाश. बर अजून हवा काही का ह्याच्यामध्ये ॲटमॉस्फेअर? हवा आणि आकाशी. तू सांग बाळा. बस बेटा खाली. हां सांग. हो खूप छान उत्तर. बरं
वॉटरला सरफेस आहे जो वॉटरनी कव्हर आहे आपण त्याला काय बोलतो? म्हणजे की तो वॉटर म्हणजे पाण्याने पूर्ण हा, cover आहे पाणी ना. आहे. हा, काय आहे ना? लँड. बरं, लँडचाच तो एक स्पेसिफिक भाग असतो जिथे पाणी आहे, बरोबर आहे? मग त्याला काय म्हणतो आपण? हा, हो जलावरण म्हणतो. पण आता सगळ्याला जल म्हणतो का? तो जलावरण सगळंच आहे. त्यातला काय? सपोज आता मी इकडनं गेले, कुठे गेले? नदीजवळ गेले, तिथलं पाणी. वेलजवळ गेले तिथलं पाणी. लेकजवळ गेले तिथलं पाणी. ह्याला डिफरंट नावं दिलेत ना आपण. आपली अर्थ कसं आहे प्लॅनेट? कुठलं प्लॅनेट आहे? रेड प्लॅनेट आहे, ग्रीन प्लॅनेट आहे, ब्ल्यू प्लॅनेट आहे. आपण आपल्या अर्थात ब्ल्यू प्लॅनेट का म्हणतो? कारण आपण यावर जास्त पाणी आणि पाण्याच्यामुळे थोडंफार म्हणजे जमीन आहे ना, जमीन आहे पण ते पाण्यामुळे ते थोडंफार हे दिसतं ना ब्ल्यू ब्ल्यू, म्हणून त्याचं नाव ब्ल्यू प्लॅनेट आहे. मॅम आपल्या पृथ्वीमध्ये खूप पाणी आहे, जास्त पाण्याचा भाग आहे, मोस्ट ऑफ जो भाग आहे आपल्या अर्थचा तो कवर्ड बाय वॉटर आहे. पाणी जास्त दिसतं त्याच्यामुळे काय आहे आपण काय म्हणतो? रिफ्लेक्शन दिसते. कशाचं? पाण्यात. आकाशाचं रिफ्लेक्शन, स्कायचं रिफ्लेक्शन कशात आहे? वॉटरमध्ये, पाण्यामध्ये दिसतं. आणि मग वॉटर कुठला कलर घेत आहे? ब्ल्यू कलर घेत आहे. म्हणून आपल्या पूर्ण अर्थला आपण ब्ल्यू प्लॅनेट असं म्हणतो. त्यानंतर आहे आता हे हायड्रोस्फेअर. आपण काय म्हटलं? जलावरण म्हटलं. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिसतं इथे? एक लेक दिसतोय. ओके, एक लेक दिसतोय आणि त्या लेकच्या आतमध्ये इथे काय दिसतं तुम्हाला? छोटे छोटे फिश दिसतात. फिश दिसतात ना? मग हायड्रोस्फेअर जर तुम्हाला विचारलं हायड्रोस्फेअर मध्ये काय काय असतं, तुम्ही काय सांगणार? फिश आहे. अजून काय आहे? ऑक्टोपस आहे. अजून काय आहे? व्हेल मासा आहे. अजून सीहॉर्स. ठीक आहे. हां, जेलीफिश. व्हेरी गुड. हां, ओके. झालं, स्टारफिश सांगितली. स्नेल्स. बघा हे कशाचा भाग आहे? हायड्रोस्फेअरचा भाग आहे. जेव्हा आपण ॲटमॉस्फेअर विषयी बोलतो तेव्हा आपण काय म्हणतोय? काय आहे? क्लाउड्स आहेत. अजून काय आहे? क्लाउड्स आहेत. म्हणतोय ना? अगदी तसं एअर आहे. त्याचबरोबर हायड्रोस्फेअरचा भाग काय आहे? वॉटर आहे. त्याचबरोबर फिशेस आहेत. त्याला ॲक्वॅटिक ॲनिमल्स असं म्हणतात. कुठले ॲनिमल्स? ॲक्वॅटिक ॲनिमल्स. ॲक्वॅटिक ॲनिमल्स म्हणजे कुठले ॲनिमल्स? जे वॉटरमध्ये राहतात. त्यांचं हॅबिटॅट काय आहे? वॉटर आहे. त्यानंतर काय सरफेस येतो? हे लिथोस्फेअर. लिथोस्फेअर काय आहे? इथे सुद्धा
छोटे 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 स्टोन्स. ठीक आहे. त्यानंतर काय आहे, सॅन्ड आहे. त्यानंतर काय आहे, सॉइल आहे. आणि सगळ्यात वरची जी भाग आहे, सगळ्यात वरची लेअर, त्याचं काय म्हणतो आपण, ह्युमसचा पार्ट आहे. आता हे पुढच्या वर्षी तुम्हाला शिकायचं आहे. ह्युमसचा पार्ट त्याच्यासाठी म्हणतो. ह्युमस म्हणजे काय, हा जो पालापाचोळा असतो की नाही झाडांचा, किंवा छोटे छोटे इन्सेक्ट्स असतात, त्या सगळे कुठं पडतात, जमिनीच्या वरच्या लेयरवर पडतात की नाही. इथे पाऊस पडतो, ते आतमध्ये जातात, मातीमध्ये घुसतात. माती आपण अशी खोदायला लागली की छोटे छोटे किडे बाहेर निघतात ना, मुंग्या निघतात, ब्लॅक काही इन्सेक्ट्स असतात, ॲन्ट्स असतात, निघतात ना. त्या काय आहे, त्या सगळ्यात वरची जी लेअर आहे त्याला ह्युमस म्हणतो आपण. ती लेअर मध्ये काय आहे, एक प्रकारे इकोसिस्टम कार्य करते. एक परिसंस्था आहे तिथे, कळालं का. आणि ओके, मग कळतंय. आता आपण ही डायग्राम पाहिली, स्पेस ऑफ द अर्थ. बरेच वेळा ही डायग्राम येते एक्झाम मध्ये विचारलं जातं की ह्यांना नावं द्या. ही डायग्राम पहा, छान आहे का, सुंदर आहे का. मग या डायग्रामला काय करा, नावं द्या. मग आपण काय पाहायचं, इथून इथपर्यंत म्हणजे लँड सरफेस जो आहे, हा सरफेस आहे, तिथून स्काय पर्यंत हा जो भाग आहे त्याला काय म्हणतो आपण, ॲटमॉस्फिअर. त्यानंतर काय आहे, पाण्याचा जो भाग आहे त्याला काय म्हणतो आपण, हायड्रोस्फिअर. बघा, आणि त्यानंतर काय, लिथोस्फिअर. एक लक्षात ठेवा, हायड्रोस्फिअर पाणी, काही वेळा पाणी कुठं असतं, जमिनीच्या आतमध्ये सुद्धा पाणी असतं की नाही. तर आपण कसं करतो, बोरनी काढतो ना, बोरवेलच्या मदतीने ते पाणी आपण बाहेर काढून घेतो, बरोबर आहे. आणि एक नेहमी लक्षात ठेवायचं, पाण्याच्या खाली सुद्धा सरफेस आहे. जसं की आपलं सी किंवा ओशियन्स आपण जेव्हा पाहतो, त्याच्या खाली, त्याच्या डेड एंडला सगळ्यात शेवटी सुद्धा काय आहे, एक प्रकारे लँड आहे, सरफेस आहे ना. कळालं. आणि लिथोस्फिअरचा ॲटमॉस्फिअरचा विचार केला असता, वेगवेगळे गॅसेसचे लेयर्स आपल्याला कुठे भेटतात, कुठे असतात, ॲटमॉस्फिअरमध्ये असतात. इथे सगळ्यात वरची जी लेयर आहे, ती कुठला गॅस असतो माहिती का तुम्हाला, कशाच्या, कुठल्या गॅसची लेयर असते. बाळा येत नसतं असं नाही की माणूस तिथून जाऊन पोहोचला नाही, पण आपली अर्थ जो आपण काय पाहिलं, अर्थ तुला माहिती आहे ना. अर्थला काय आहे, 3 भाग आहेत, आताच पाहिलं. पाण्याच्या खाली सुद्धा जमीन असणारच ना बाळा. जर जमीन नसली तर आता मुंबई हाय वगैरे ना, तुम्ही ऐककडे माहित नाही, पण मिनरल ऑइल हा शब्द ऐकलाय. पेट्रोल, डिझेल माहिती आहे की कुठून मिळवतात, पेट्रोल, डिझेल, CNG, LPG गॅस कुठून मिळवतात, ते समुद्राच्या खालूनच मिळवतात. कळतंय. समुद्राच्या खाली जमीन आहे आणि त्या जमिनीमधनं त्या वेल्सच्या मदतीने ते पाणी हे जे ऑइल आहे, मिनरल ऑइल, ते वरती काढतात रॉ फॉर्म मध्ये, आणि मग त्याची विभागणी होते, मग त्याला क्लीन केलं जातं. त्याच्यातलं शुद्ध रूप, प्युरिटी आहे ती बाजूला काढली जाते. पेट्रोल काय आहे, काय आहे, डिझेल, पेट्रोल, आपण जे घरी यूज करतो ना, CNG, LPG गॅसेस. CNG कुठं ऑटोमध्ये वगैरे वापरलं जातं, LPG गॅस सिलेंडरमध्ये वापरलं जातो. हे कुठून मिळवलं जातं,
हे बघ, ग्रास कोण खाते? ग्रास होपर खाते. ग्रास होपरला कोण खाते? फ्रॉग खातो. फ्रॉगला कोण खाते? स्नेक खाते. स्नेकला कोण खाते? ईगल खाते. ही एक सायकल आहे, कळतंय? म्हणजे डिपेंडन्सी आहे, कळतंय? व्हेरी गुड. हां काय जाऊ शकतो? म्हणजे काय होतं माहिती का, एक विशिष्ट लेअर पर्यंतच, ओके, काही अंतरापर्यंतच आपण काय करू शकतो? पाण्यामध्ये राहू शकतो. त्यानंतर पाण्याचं वॉटरचं प्रेशर एवढं हाय असतं, ऑक्सिजन लेवल पण कमी झालेली असते, त्यामुळे आपण इतक्या डीपली जाऊ शकत नाही. चालेल. एका व्हिडिओमध्ये मी पाहिलंय काही म्हणजे काय सूट घालतात तर मोदीजी आहे ना, जेव्हा राम मंदिरचं उद्घाटन असतं तेव्हा मग नंतर ते राम मंदिरची फोटो काहीतरी मास्क ते असं हेल्मेट सारखं घालून ते समुद्रामध्ये जातात आणि मग मस्त ठेवतात आणि सगळ्यांना म्हणजे फिश आहे जे पण आहे त्यांना दर्शन करत मग त्यांना काय काय असं फिश ना On the surface of the earth we find land in some places and water in others. Earth surface मध्ये काही ठिकाणी आपल्याला पाणी दिसते, तर काही ठिकाणी काय दिसते आपल्याला? सरफेस लँड दिसतो. बरोबर आहे?
फिरायला गेले, एखाद्या ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये बसले, तुम्हाला सगळी जमीन जी लँड सरफेस आहे सेम प्लेनच दिसते का? काय काय दिसते तुम्हाला? हो. काय दिसते तुम्हाला? कसं दिसते? सरफेस प्लेन दिसतो का? नाही. मग कसा दिसतो? वर खाली सगळीकडे वर खाली असतो का? काही ठिकाणी तुम्हाला कसं दिसतं सरफेस? असं दिसतोय. काही ठिकाणी हे बघा असं दिसतंय. The land is not even all places that unevenness, even different shapes to the land. In different places they are called landforms. Landforms म्हणजे काय? इकडे लक्ष द्या. लँड मध्ये सुद्धा एक प्रकार आहे. एक सरळ लँड आहे, प्लेन सरफेस आहे, काही ठिकाणी हिल स्टेशन्स आहेत, हिल्स आहेत, काही ठिकाणी प्लेटिव्ह आहेत, दिसते उंच सखल भाग आहे. अनइव्हननेस आहे. अनइव्हननेस म्हणजे काय? सलग नसणे, खालती चढ